सांगता है पहिलं तो जे काहू पोपट आहे दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी जीवाकडे तयाची गोडी सांग वेडी दुधे भरली वाटे लावीन तुझे ओठी सत्य सांगे ओठी विठो येईल काही पहिलं तो काहू पोपट आहे शकुन ती माई सांगत आहे पहिलं तो काहू पोपट आहे आंबिया डाळी फळ फुली रसाळी आंबिया डाळी फळ फुली रसाळी आधीचे रे काही शकून सांगे पहिलं तो काहू पोपट आहे शकून माई सांगत आहे पहिलं तो काहू पोपट आहे. आज आपल्याकडे एक नवीन मेंबर झाले आहेत, त्यांना त्यांची ओळख करून दिला मी आधी बोलवते. म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी नवीन ओळख होईल. उद्घाटन नवीन वर्षाचं. नमस्कार, मी अस्मिता आनंद पानगाव, मूळगाव माझं सुलाल, लहान सासूरवाडी आहे कारवारला आणि आम्ही मुंबईची मूळची. मी मूळची गिरगावचीच. आता राहायला इथे म्हणजे सासू आल्या बोरवलेला. मला आणलं होतं 25 वर्ष. मुलं मोठी झाली, नोकऱ्या लागल्या, आपापल्या पाय उभं राहील आणि आता आम्ही इथे बोरवलीला कंट्री पार्कमध्ये राहायला. आता कसलीच जबाबदारी नाही, तेव्हा म्हटलं हा कार्यक्रमात सहभागी व्हावं म्हणून आले. म्हणजे 13 नोव्हेंबरला आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक कार्यक्रम करायचे. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार जो 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आपण करतो. गेली 2 वर्ष जे राहिलेला कार्यक्रम आहे तो आत्ता करतोय, नाही तर एरवी आपला कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये असतो. तर 45 साली जे जन्मले होते ते 5 लोक आणि 46 जन्मलेले 10 लोक, अशा 15 लोकांचा सत्कार आपण करणार आहोत. आणि तो इथे करणार नाही, आपण वैश्यवाणी हॉल घेतलेला आहे त्याच्याकरता. कारण बरेच लोक येतील आणि बसायची अडचण नको व्हायला म्हणून त्या हॉलमध्ये कार्यक्रम होईल 5 वाजता. तर मी फक्त नावं वाचून दाखवते आणि कुणाचं नाव राहिलं असेल तर फक्त बघा. 45 सालचे जे लोक आहेत त्यात वसुधा भगत, शोभना अभ्यंकर, शुभांगी महाजन, विजया केसाळे आणि श्रीपाद परांजपे असे 5 लोक आहेत. आणि 46 सालच्यामध्ये सुचित्रा साळवी, वैशाली तेंडुलकर, क्षमा शेडगे, सुषमा सावंत, असिलता दाते या आहेत पण कधी येत नाहीत सगळ्या. शुभांगी देवधर, स्मिता गिल, प्रदीप देशमुख आणि विजय पुढे. पुरुषांची संख्या कमी आहे, त्याला बायका जास्त आहे, ग्रुप स्पॉन्सर करणार आहे. तर आता ह्याच्यानंतर मी तिघेबाईंना बोलायचे, मागच्या वेळेला काही बोलायचं राहिलं होतं त्याच्यापूर्वी, आणि मग त्याच्यानंतर आपण कार्यक्रमाची सुरुवात करू. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, गेल्या 18 वर्ष आपण नवीन वर्षाचं स्वागत पेढ्यांनी करतो आहोत. तसंच आज केलं तेव्हा तुमचं सगळ्यांचं तोंड गोड झालं असेल. गेल्या बुधवारच्या कार्यक्रमाबद्दल मुळात ज्या सत्कार मूर्ती होत्या त्याही त्यांनाही आणि लगेचच बाहेर मिळाला काही प्रसिद्धी, त्यातही त्यांचे फोन आले
आणि आपल्या सगळ्यांना तो कार्यक्रम आवडला, त्याच्याबद्दल कौतुकच. म्हणजे आपण सगळ्यांनी तो चांगला साजरा केला. आता काही गोष्टी त्या दिवशी सांगायच्या राहिल्या. प्रथम चंद्रशेखर ठाकूर, तुमचं कौतुक. तुम्ही उभं राहून मध्ये मध्ये फिरत सुद्धा खूप छान सगळा कार्यक्रम कव्हर केला आणि आम्हाला सगळ्या गाडीवर झूटूनही टाकला. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आपली सभासद मंदा साळसकर सध्या ती इथे नाही, मालवणला गेलेली आहे, पण सारखी आठवण असते तिला संघाची. तिने संघाला काही पैसे दिले होते आणि म्हणाले नाही ह्याचं सगळ्यांनी खाल्लं पाहिजे, म्हणून त्या दिवशीचा सगळा नाश्ता जे काही होतं ते मंदा साळसकर कडून होतं. तिला चहा सगळं मंदा साळसकर कडून होतं. तसंच ललिता मेनन आपल्याला भेटायला आल्या होत्या पुण्याहून. आपण त्यांना वेळेअभावी माईक दिला नाही बोलायला, पण त्या आपल्या सगळ्यांसाठी काजू कतरी आणि कचोरी घेऊन आल्या होत्या. मुद्दामून त्यांना एक दिवस बोलवलं आहे. त्या अजून एखादा महिना आहे वाटतं मुंबईत, तेव्हा ते आपल्याला भेटतील. अनघा हेर्डेकर आपल्या सभासद आज आल्या नाहीत. अनघाताई हेर्डेकर काही नाही आल्या. याही गेले जवळजवळ 10 ते 15 वर्ष महिला दिनाला संघाला देणगी देतात न विसरता यावर्षी त्यांनी 1000 रुपये देणगी दिलेली आहे. सगळ्या महिलांना बहुतेक मिळालेली भेट आवडलेली असेल तर ती भेट आपल्या स्मिता चितळे यांच्या सुनबाईंनी सगळं काही त्याचं ऑनलाईन बुकिंग आणि पॅकिंग सुद्धा बाईंनीच घरी केलेलं आहे. हे सांगायचं राहिलं तर जे तुम्हाला सगळ्यांना आवडलेलं असेल. आणि फुलं आपली नेहमीप्रमाणे आजचीही फुलं पल्लवी शेडगे आणते. शेडगेबाईंची लेख आणि ते कुठे जाते माहिती का, एवढ्या उन्हात ती दादरला जाते आणि घेऊन येते. म्हणजे आज सकाळी ती दादरला जाऊन उन्हाची घेऊन त्यासाठी फुलं तिथे घेऊन आलेली, म्हणून एवढी सुंदर फुलं आपल्याला मिळतात. त्या दिवशीची फुलं गुलाब 2 दिवस टिकले, म्हणजे इतके छान गुलाब तिने आणले. त्याशिवाय आपल्याला त्रिवेदी आले होते, त्यांनी संघालाही ती 2 पुस्तकं भेट दिलेली आहे. त्यांची ती कुणाला वाचायची असतील तर अवश्य घेऊन जा. एक गुरुजी आणि एक 65 दोन्ही पुस्तकं अतिशय सुंदर वाचा. आणि हे रेखा बोराडे यांनी उंजळीतील फुले हे त्यांचं लिहिलेलं पुस्तक दिलेलं आहे. तेही कोणाला वाचायचं असेल कारण की संघाला भेट दिलेली आहे. त्याशिवाय सुगंधा देवधरांचाही शब्द सुगंध नवीन आलेल्या कोणाला वाचायचं असेल, सुगंधाबाई कुठे आहे, या आपल्या लेखिकाच्या पुस्तकाचा तो कोणाला वाचायचं असेल तर लोकजा ही संघाची भेट आहे. त्याशिवाय त्या दिवशी अन्नप्रधानांनी काही आभार मानायचे राहिले. त्यात आपल्याला ज्यांच्यामुळे हा हॉल मिळतो ते श्री नेरुरकर, शिवसेनेचे नेरुरकर, बाळासाहेब राणे आणि संजय कारकर या तिघांचेही आपण आभारी आहोत, कारण त्यांच्यामुळे आपल्याला हा हॉल वापरायला मिळतो. ते त्यांचे आभार मानायचे राहिले. याशिवाय आमच्या पुरुष वर्गाने खूप छान डेकोरेशन केलं होतं. म्हणजे पाहुण्याने मला असं सांगितलं एवढं तुम्ही कधी करता, म्हटलं नाही इथे अर्धा तास आधी येऊन सगळं डेकोरेशन झालं. तर त्याबद्दल सर्वांचा आभार नाही, म्हणजे खरोखर हा कौतुकाचा विषय आहे. आणि त्रिवेदी मला माहिती होतं काहीतरी कव्हर करणार आणि पेपरला देणार. त्यांनी पेपरला बातमी दिलेली आणि फोटो तुम्ही सगळ्यांनी बघितले असतील. तेव्हा असे छान कार्यक्रम सादर करूया. धन्यवाद. आता आपण आजच्या कार्यक्रमाकडे जाऊया. या कोण तुम्हीच करणार आहात? नमस्कार. कारण मध्ये वेळच उरला नव्हता की कॉन्टॅक्ट करा आणि सगळ्यांच्याकडून हे घ्या.
कार्यक्रमात कोण भाग घेणार वगैरे असं. म्हणून म्हटलं आता ऐन वेळेला आपण सांगू, ऐन वेळेला कोणाला बोलायचं असेल त्यांनी बोला. आणि मला माहिती आपले सभासद उत्साही आहेत, ऐन वेळेला सगळेजण पुढे कार्यक्रम करायला येतात. त्या पहिला नंबर कोण लावतंय? कोणाला लावायचा पहिला नंबर? या. मित्रमैत्रिणींनो, आता वसंत सुरू झालाय. आपण वसंतोत्सव साजरा करतोय. तर ह्या वसंताने आपल्यासाठी काय काय आणलंय ते बघूया. कैरीच्या पन्याचा, आंब्याच्या डाळीचा, ओल्या काजूचा, कोकमाच्या सरबताचा, ओळखून ओळखून खायच्या आमरसाचा, पेटलेल्या पळसाचा, काळ्या मैनेचा, धावड्याच्या डिंकाचा, आंबट चिंचेचा, राय आवळ्यांचा, टरबूज खरबुजाचा, मराठमोळ्या घरातील माळवणाचा, मुलांच्या सुट्टीचा, बर्फाच्या गोळ्यांचा, गारेगार सुट्टीचा, तसेच मध्यरात्रीपर्यंत रंगणाऱ्या मनातील पंक्तीतल्या मनमोकळ्या गप्पांचा, झाडांच्या सोनेरी पालवीचा, कडुलिंबाच्या कोऱ्या कडवाईचा, कोकिळीच्या गाण्याचा, पक्ष्यांच्या मिलनोत्सुक सुरांचा, हडकात खोल गेलेल्या पाण्याच्या थंडगार घोटाचा, संध्याकाळच्या थंडगार वाऱ्याच्या झुळकीचा, दवण्याचा, मरव्याचा, सुगंधाचा, पहाटे लवकर उठून बलोपासून प्रवृत्त करणारा थंडगार पाण्याच्या आंघोळीचा वसंत, आपल्या सर्वांची पंचेंद्रिय समृद्ध करणारा कोकिळेला गायला लावून तिची कावळ्याच्या घरट्यातली घुसखोरी उघड करणारा वसंत, या सृष्टीच्या वसंतोत्सवाचं आपण स्वागत करूया. आता माझ्या पुण्याच्या एका मैत्रिणीने एक कविता लिहिलेली आहे चैत्र गौरीवर. तर माईक वाचत आहे, सवय नाही ना, पहिल्यांदा बोलते मी पण माईक नाही मी करते, पण ते विसरलं होतं. चैत्रातील गौर आली आज माझ्या घरी, तिचे जग चांदण्याचे तेज मुखावरी, कौतुकाची माय माझी दिसे किती गोड, चांदीच्या झोपाळ्यात मखमलीचे लोळ, पोगऱ्याच्या ताटव्यात बैसवली गौरी, चैत्रातील गौर आली आज माझ्या घरी, पंचामृती स्नान घालू लावू अंतरपाया, उन्हाच्या काहिलीने कोमेजली काया, वाळ्याच्या पंखाने टाळू शीतल चौरी, चैत्रातील गौर आली आज माझ्या घरी, सुंदर त्या खेळण्याची मांडली आरास, डाळपणे काकडीचा नैवेद्य ही खास, चैत्रांगणाची रांगोळी अंगणात न्यारी, चैत्रातील गौर आली आज माझ्या घरी, नटून थटून सुवासिनी आल्या माझ्या घरी, हळदी कुंकवाची केली हौसेनी तयारी, सौभाग्याचे दान मागे ओटी भरून नारी, चैत्रातील गौर आली आज माझ्या घरी, तिचे जग चांदण्याचे तेज मुखावरी, तिचे जग चांदण्याचे तेज मुखावरी, चैत्रातील गौर आली आज माझ्या घरी. आज असं होणार आहे बरेचदा की व्हॉट्सअपवरूनच बहुतेक आपण सगळे लोक हल्ली घेतोय. आपण पूर्वीचं ते पुस्तकं वाचायला वगैरे विसरलोय. त्यामुळे त्याने जी कविता म्हटली ती बहुतेक शोभना म्हणणार होती. आता तिला दुसरं काहीतरी करायला लागणार. तुमचा नंबर लागेल तसं सांगा. दुसरं काहीतरी म्हणणं ना मग काय हरकत नाही. आठवतोपर्यंत शेवटी ठेवते तिला. बरं, तर गंमत अशी असते की गौराई जी येते ना, गौर म्हणजे ह्याच्या चैत्रातली, ती काही पाडव्याच्या दिवशी येत नाही. पाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारतो.
गुढी उभारतो म्हणजे तरी काय करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण गंमत अशी आहे की आता आपल्याला व्हॉट्सअपवरून आणि टी व्हीवरून गुढीपाडव्याचा सण आपोआप साजरा होतो. त्याचे पदार्थ सुद्धा आपण तसेच खातो आणि गुढी ते ज्या पद्धतीने उभारतात, ते जोडपी येऊन पूजा करतात वगैरे, हे खरं काही आपल्याकडे नाही आहे. म्हणजे घरातला पण मुख्य पुरुष असेल तो जाऊन सकाळी गुढी उभारायची, ती आपली पुढचं अंगण किंवा गॅलरी किंवा गच्ची जे काय असेल अशी साधी होती गुढी. पण आता आपली पंचतारांकित झाली आहे गुढी. त्याच्यामुळे त्या केवढ्या मोठ्या साड्या बिड्या घेऊन येतात आणि ते त्या गुढीला गुंडाळायचा प्रयत्न वगैरे करत असतात. कारण त्यांना ते काहीच करायचं नसतं, नुसतं करून देतात कोणीतरी मग हळदी कुंकू व्हायचं. तर अशा रीतीने आपण व्हॉट्सअपवरचा इतका आश्रय घेतलेला आहे आणि खरा गुढीपाडवा काय असतो ते आपण विसरलोय. आता गुढी उभारायची म्हणजे काय, आता पूर्वीच्या काळी जेव्हा कोणी विशेष पराक्रम करून आले ती गुढ्या उभारायच्या, तोरणं लावायची. आपण घराला तोरण लावतो तशी तोरणं लावायची आणि गुढी उभारून आपला आनंद साजरा करायचा असायचा. आता आनंद साजरे करण्याचे प्रकार वेगळे आहेत, त्याविषयी काही मी बोलत नाही. आता पुढचं कोण येतंय? हो या प्रणाली ताई येत आहे. रेवती पंडितचं एक गाणं आहे, रंगही रंगात सारा रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, रंग माझा वेगळा, भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो, अनुकूल्या जाण्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कड्या, कोण जाणे कोठुनिया सावल्या आल्या पुढे, मी असागी लागते गा सावळ्याच्या झाझळ्या, रंग माझा वेगळा, राहती माझ्या सवेही आसवे गीता परी, हे कशाच दुःख ज्याला लागल्या माझ्या दळा, कोणत्या काळी करेना मी बळाया जागलो, कुठे आयुष्य गेले का तुम्ही माझा गळा, रंग माझा वेगळा, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा पाहणारा आंधळा, माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझिया साठी न माझा पेटण्याचा सोहळा, रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा, रंग माझा
वेगळा. छान म्हटलं, नेहमी छानच म्हणतात त्या वरच्या आवाजात त्यांचा आवाज जाईना. कोण आता येतंय? आता कोण आहे नेक्स्ट? साळवी, नवीन मेंबर येतात. आता येत आहेत अश्विनी पुराणे. नमस्कार, मी अश्विनी पुराणे. वसंत ऋतूचं आगमन सुरू झालेलं आहे. त्या वसंत ऋतूचं स्वागत करतो तो पहिला येतो तो आपला गुढीपाडवा. त्या गुढीपाडव्याच्या दिवशी रामाचं नवरात्र बसतं. तर या रामाच्या थोडीशी कुटुंबाची मी गाण्यातून ओळख करून देते. आवाज येतोय तिथपर्यंत? राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा शरण जाईल त्याचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा शरण जाईल त्याचा, राम कुणाचा. पुत्र कुणाचा कुणाचा पुत्र दशरथाचा, पुत्र कुणाचा कुणाचा माता कौसल्येचा, राम कुणाचा. म्हणा, राम कुणाचा कुणाचा प्रेमी गाईल त्याचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा शरण जाईल त्याचा, राम कुणाचा. बंधू कुणाचा कुणाचा बंधू लक्ष्मणाचा, बंधू कुणाचा कुणाचा भरत शत्रुघ्नाचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा शरण जाईल त्याचा, राम कुणाचा. नाथ कुणाचा कुणाचा राधा जानकीचा, स्वामी कुणाचा कुणाचा स्वामी हनुमंताचा, राजा कुणाचा कुणाचा राजा अयोध्येचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा शरण जाईल त्याचा, राम कुणाचा. राम कशात कशात शबरीच्या भक्तीत, राम कशात कशात अहिलेच्या मुक्तीत, राम कशात कशात खारीच्या शक्तीत, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा शरण जाईल त्याचा, राम कुणाचा. राम कशात कशात तुलसीच्या कवनात, राम कशात कशात दासाच्या बोधात, राम कशात कशात भजनाच्या रंगात, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा शरण जाईल त्याचा, राम कुणाचा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. बोला
प्रभु रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. आता परत एक गोष्ट मॅडम, मी मला कुठची बिडी विचारते. तर गौरी बसलेली आहे, तिजेला गौरी बसते. गौरी ही पार्वतीचं रूप आहे आणि गौरी हे पार्वतीचं रूप आहे. तर पार्वतीचे शंकर आणि पार्वती यांच्यामध्ये नेहमी छान संवाद चालू असतात. तुम्हाला म्हणजे सारीपाटाचा खेळ खेळणार, मंगळागौरीच्या खेळाची उत्पत्ती ही सुद्धा सीतेकडूनच झालेली आहे. तर तशीच आणखीन एक छोटीशी गंमत मी तुम्हाला सांगते. शंकर आणि पार्वती बसलेले आहेत आणि पार्वतीला नाद असतो एखाद्या ठिकाणी छान बघत बसायचं संतपणे. तर शंकराला खूप आश्चर्य वाटतं की अशी काय बघत असतं सगळीकडे, म्हणून शंकर तिला प्रश्न विचारतात आणि त्यावेळेला पार्वती त्यांना उत्तर देते. हां, तर मी आधी प्रश्न सांगते, लगेच उत्तर देते. नाही, मला नाचायचं असं नाही, पण ऐका हो शंकर बोलते मग पार्वती. ऐका हो शंकरा, बोलाचा अर्थ करा. ऐकले गो पार्वती, बोलाला अर्थ किती. कोणाला बांधित होती, कोणाला सोडित होती. कोणाच्या छंदाकडे पाहून तू हसत होती. पार्वती म्हणते, अहो गाईला बांधत होते, वासराला सोडत होते. गाईला बांधत होते, वासराला सोडत होते. दोराच्या छंदाकडे पाहून मी हसत होते. दोराच्या छंदाकडे पाहून मी हसत होते. दुसरा प्रश्न विचारतात, कोणाला लावित होती, कोणाला कोरीत होती. कोणाला लावित होती, कोणाला कोरीत होती. पार्वती म्हणते, अहो कुंकवाला लावित होते, काजळाला कोरीत होते. कुंकवाला लावित होते, काजळाला कोरीत होते. आरशाच्या छंदाकडे पाहून मी हसत होते. आरशाच्या छंदाकडे पाहून मी हसत होते. तिसरा प्रश्न विचारतात, कोणाला घुसळीत होती, कोणाला काढीत होती. कोणाला घुसळीत होती, कोणाला काढीत होती. कोणाच्या छंदाकडे पाहून तू हसत होती. पार्वती म्हणते, अहो काकाला घुसळीत होते, डोळ्याला काढीत होते. काकाला घुसळीत होते, डोळ्याला काढीत होते. रवीच्या छंदाकडे पाहून मी हसत होते. रवीच्या छंदाकडे पाहून मी हसत होते. रवीच्या छंदाकडे पाहून मी हसत होते. छान छान, सुरेखच कार्यक्रम केला. असाच करत जा परत. करतात आणि तुम्हाला पण आता गाणं म्हणायचंय तात्या. तुम्ही म्हणणारच पण तयारीत राहा. आता त्यांनी शंकर पार्वतीचा उल्लेख केला. त्या शंकर पार्वतीला एक बारीक खोड होती, कायम विमानातून फिरायचं बघा त्या काळात. ते कधी घोड्यावरून बैलगाडीतून वगैरे कसं गेलेले दिसत नाही, कायम विमानातून फिरायचे आणि मग वरून त्यांना दिसायचं काहीतरी, कुणीतरी रडतंय, कुणीतरी काहीतरी रडतंय आणि मग ते विमान उतरवायचंय आणि मग नंतर त्याचं निराकरण करायचं. आणि शंकराची दुसरी खोड म्हणजे नको त्याला वर घेऊन बसायचं. आपण त्याचा एक म्हणजे हाच होता, दोष होता खरा म्हणजे, पण गुन्हा म्हणायचा का दोष म्हणायचा ते आपण पण देवाला म्हणणार. पण त्यांचा तो हा होता की आपण आपलं तप केलं, कोणी प्रार्थना केली की त्याला एक वर देऊन टाकायचा आणि मग त्या वरातून वर दिल्यानंतर मग तो हा होणार, आपल्याला भारी होणार. मग विष्णूकडे सगळे धावायचे आणि मग विष्णूने त्याचं निराकरण करायचं. अशी प्रल्हादाची गोष्ट ती मी पुन्हा कधीतरी तुम्हाला सांगेन, आता आज काय तो विषय नाहीये. पण हे शंकर पार्वती आहेत, त्यांच्यात नेहमी असे संवाद व्हायचे. तेव्हा एके दिवशी ते बसले असताना त्या पार्वतीने विचारलं की नेहमी नेहमी या गीतेबद्दल तुम्ही करत असता, काय चाललेलं असतं तुमचं? तर ह्या तीर्थाची थोरी स्वये शंभू विवरी तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी तेथ खरूपणे नेहमीचे देवी जैसे का स्वरूप तुझे. त्यांनी स्तुती केली तिची, बायकांना आवडते. देवी जैसे का स्वरूप तुझे
नित्य नूतन देखील गीता तत्व. जसं हे गीता तत्व आहे. रोज तू वेगळी दिसते. पांढरी साडी नेसणारीच छान दिसतेस, हिरवी नेसणारीच छान दिसते, गुलाबी नेसलीस तरी छान दिसतेस. मग अशा वेळेला तुझं हे जसं रूप दिसतं ना गं, तसं गीतेचा कुठलाही अध्याय उघडा, त्यातून गीतेची थोडी वेगळीच दिसते. आता याच्यानंतर कोण? तात्या. आता मोठा आवाज येणार हा. पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या सर्वांची मी माफी मागतो की मागच्या बुधवारी मी महिला दिनाला नव्हतो. गेल्या 27-28 वर्षाच्या याच्यात कालचा बुधवार माझा राहिला, त्याबद्दल सगळ्या महिलांची गोष्टी माफी. कार्यक्रम चांगला झाला, मला रिपोर्ट मिळाला, सुंदर झाला, कार्यक्रम चांगले होतातच आणि महिलांचे सत्कार पण झाले. तरी सुद्धा त्या इकडे परवाच्या दिवसात ज्या ज्या पुरुषांनी सगळ्यात सत्कार समारंभात जो कार्यक्रम केला, भाग घेतला, त्या सगळ्या पुरुषांचे सुद्धा मी आनंदाने आभारी मानतो. पहिले म्हणजे शब्द कधी कधी आठवत नाहीत, वयामुळे कधी कधी शब्द तर सांभाळून घ्या. अजगुना बालवा मोरा सावन बीता जाए रे सावन बीता जाए. अजगुना आए बालवा मोरा सावन बीता जाए रे सावन बीता जाए. दीनमत जन दाननियाए दीनमत जन दाननियाए देव से मिलन की घबराए. मला तुम्ही नंतर मी बोलतो म्हणजे अर्धवट नको नाही मग काय ठीक आहे. म्हणजे मला पण म्हणता येईल की नाही आणि अर्धवट नाही होणार का? हो मी नंतर म्हणतो कोणीतरी आठवत होतं पण थोडं सांगेल मला म्हणायचं नाही. काय काय तू मला फक्त हे पाहिजे ही म्हणजे मला आठवलं काय मजा जाते, त्याची मजा जाते ना. काय लिंक तुटते सगळं. हा हा अरे वा आमची आली. हा सुंदर असं अजगुनाए बालवा मोरा सावन बीता जाए रे सावन बीता जाए. नींद भी अकियन कारण आए नींद भी अकियन कारण आए तो से मिलन की आस लगाए. नींद अकियन कारण आए तो से मिलन की आस लगाए. आओ गले लग जाओ ना
जाओ ना पड़े नीलन अखियन दारन आए और मिलन की आस लगाए मार खिले फुलवार आए आए कौन सलाए आवन बीता जाए जाए रे सावन बीता जाए चांद को बदला गरवा लगाए चांद को बदला गरवा लगाए और भी मोरे मन ललचाए चांद को बदला गरवा लगाए और भी मोरे मन ललचाए यार गसीन गले लग जाए यार गसीन गले लग जाए पूरी उम्र गुजरती जाए पूरी उम्र गुजरती जाए सावन बीता जाए जाए रे सावन बीता जाए जमुना आए बाल मोरा सावन बीता जाए जाए रे सावन बीता जाए सावन बीता जाए आमच्या फार हुशार सभासद आहे मी कीर्तन करत करतात कीर्तन सुद्धा केलं त्याच्यामध्ये मैं तेरा राग सुनाऊं कुछ ऐसा कर दे कान्हा राना जैसी बन जाऊं मैं मंगल दीप जलाऊं मैं तेरा ध्यान लगाऊं कुछ ऐसा कर दे कान्हा राधा जैसी बन जाऊं वरदान मिले जो तेरा मिट जाए घोर अंधेरा वरदान मिले जो तेरा मिट जाए घोर अंधेरा चरणों में तेरी मैं बैठूं तेरी जोत में रम जाऊं चरणों में तेरी मैं बैठूं तेरी जोत में रम जाऊं मैं मंगल दीप जलाऊं मीरा से लगन लगा दे भक्ति के पथ पर ला दे मीरा से लगन लगा दे भक्ति के पथ पर ला दे तू प्यार का सागर बन जा मैं लहर लहर हो जाऊं तू प्यार का सागर बन जा मैं लहर लहर हो जाऊं मैं मंगल दीप जलाऊं मैं तेरा राग सुनाऊं कुछ ऐसा कर दे कान्हा राधा जैसी बन जाऊं मैं मंगल दीप जलाऊं
नमस्कार. कविता लिहिणं सोपं असतं, पण एखादं व्याख्यान देणं, भाषण करणं याची तयारी खूप करावी लागते. म्हणून आज मुद्दाम लिहून आणलंय. थोडं वाचणार, थोडं सांगणार. ऋतुराज वसंत. वसंत ऋतू म्हणजे आपला वसंत. 10 दिशांना बहरूप टाकणारा. याच्या आगमनाच्या आधीच आसमंतामध्ये विविध सुवासांचे ढोल ताशे वाजू लागतात. मोहर पाना फुलांची तोरणे सगळीकडे सजू लागतात. गीतेत विभूती योगात श्रीकृष्ण म्हणतात, पृथ्वीवरचा मी कुसुमाकर आहे. आणि तो कुसुमाकर म्हणजेच वसंत, आणि म्हणजे मी स्वतः भगवान कृष्ण. कोकिळा पंचम स्वर लावते. माधव जुलियन म्हणतात, नको तर मजला विविध सुरांचे कृत्रिमते हिंडोळ. नको तर मजला विविध सुरांचे कृत्रिमते हिंडोळ. कोकिळे ऐकव तव मधुर बोल. कोकिळे ऐकव तव मधुर. आणि कोकिळा काय म्हणते, नुसतंच ते कुहुकू नाही हो, ती कुहुकू तर बोलते. ती म्हणते, वसंतामध्ये कोकिळ कुहू कुहू बोले, पांडुरंग आले पांडुरंग आले. अहो प्रत्यक्ष श्री हरीच आलेला आहे. कारण कुसुमाकर वसंत म्हणजेच स्वतः श्रीकृष्ण. होळीपासून वाढत चाललेला उष्मात तापमान, रखरखाट, झाडे वेली पशुपक्षी त्रस्त होऊन गारव्यासाठी आसुसलेली असतात. जमिनीवरची ओल सुकून गेलेली असते, कोरडी झालेली असते जमीन. दिवसभराच्या तापमानात चांगलाच बदल जाणवायला लागतो. तापमानाचे आकडे धडाधड बदलत असतात. आज 40, उद्या 41, 42, परत 59 बदलत असतात. आणि या तळपणाऱ्या उन्हात निष्पर्ण झालेल्या झाडावर कोळी कोळी तांबूस पोपटी पालवी नजाकत आणते. वसंत ऋतू. फुलेही वाढायला लागतात. संध्याकाळी छान रमत गमत, संध्याकाळी छान रमत गमत, निसर्गाची रंगांची उधळण डोळे भरून पाहत आस्वाद घेत चालावं. प्रत्येक झाडाखाली वेगवेगळ्या रंगाच्या फुलांच्या पायघड्या घातलेल्या दिसतात. त्या नीट पाहाव्या. दयाळ, कोकिळ आणि भारद्वाज. दयाळ, कोकिळ आणि भारद्वाज यांना वसंतातच कंठ फुटतो. त्यांचं गीत ऐकावं. जमल्यास बकुळीच्या झाडाखाली थांबावे. असल्यास जमल्यास बकुळीच्या झाडाखाली थांबावे आणि या गंध तारका उचलून घ्याव्या. बकुळीच्या फुलाला फार छान नाव आहे, गंध तारका. आणि एवढंच नाही, आपल्या त्या रुमालात साठवून ठेवाव्या. त्याचा वास बराच काळ टिकणार आहे. आणि म्हणून कवी म्हणतो, या गंध चांदण्या ओळखून भरून घ्याव्या आणि मन भरून सुगंध घ्यावा आणि हळुवारपणे रुमाला जपून ठेवाव्या. बकुळीची फुले जपून ठेवायची वस्तू आहे. शब्द शब्द जपून ठेव, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलाकडे. म्हणजे जशी बकुळीची फुलं आपण जपून ठेवतो, तशीच या वसंताच्या आगमनासाठी आपण निर्माण केलेली आपली शब्द फुलं आपण जपून. कडुलिंबाच्या फुल मोहराचा, कडुलिंबाला जो मोहर येतो तो याच फुल मोहराचा. कडुलिंबाच्या फुल मोहराचा सुगंध भरभरून घ्यावा. आंब्याच्या झाडावर दिसणाऱ्या बारीक बारीक कैऱ्या डुलताना निरखून पाहाव्या. आणि या काळात तत्परतेचा काळ मोठा, तप्ततेचा काळ मोठा आपल्याला असं वातावरण. घामाने शरीराला थकवा येतो,
शरीर शक्ती क्षीण होते. म्हणून सृष्टी आपला जीवनरस, आपली शरीर शक्ती क्षीण झाल्यावर सबंध सृष्टी आपला जीवनरस आपल्याला कशा कशातून देते. आंबे, फणस, काजू, कलिंगड, खरबूज, करवंदे आणि जाम यामधून ती आपल्याला भरभरून हा जीवनरस देत असते. त्याचा आस्वाद घेतला की आपला शारीरिक थकवा सुद्धा काही प्रमाणात निश्चितपणे तात्काळ कमी होतो, बरे कमी वेळासाठी असतो. वसंत ऋतू समस्त सृष्टीला वळणारा, आपल्या मिठीत घेणारा, हसवणारा, नटवणारा, दिसवणारा, तृप्त करणारा असा ऋतू आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, मोळगे फळभाग लावण्येशी. कालिदास वसंताला योद्धा म्हणतात. मदनाच्या सर्व आयुधांनी युक्त असा तो असतो, म्हणून त्याला कालिदास योद्धा मानतात. खरं तर वसंत जीवनाचे प्रतीक आहे. जगत असताना सुख दुःख यामुळे आपले बळ कमी होते, आपले शारीरिक मानसिक बळ कमी होते. पण त्याच वेळी सुवासाची फुले, आनंदाची पालवी आणि यशाची मधुर फळे सुद्धा आपल्याला मिळत असतात, आपलं जीवन सुखकर करत असतात. धन्यवाद. आता त्यांनी कालिदासाचा उल्लेख केला आणि मगाशी कोवळ्या पालवीचा उल्लेख केला. आता ही कोवळी पालवी कशी दिसते बघा, लालसर रंगाची असते. त्याचं वर्णन असं केलंय, अधरत किसलय रागा, कोमल विटपानु कारिणो बाहू, कुसुममिव लोभनीयम, यौवन मंगेशु सन्नद्धम. आता हा श्लोक अगदी आम्ही लहान होतो तेव्हा वडिलांनी आम्हाला शिकवलं होतं. आणि तेव्हा काय त्यातलं सांगितलं होतं, अधर किसलय रागा, म्हणजे ओठ कसे तिचे तांबूस आहेत त्या पालवीच्या सारखे. आणि पुढचं वर्णन तुम्हाला आता नाही समजलं, मग समजेल. मग ते समजलं नंतर तिचे कसे केळीच्या याच्यासारखे बाहू आणि यौवनाने मुसमुस अशी ती तरुणी, असं ते वर्णन आहे. त्यामुळे पालवी दिसली नाही दिसली की हा श्लोक आम्हा भावंडांना सगळ्यांना आठवतो. माझ्या बहिणीने मला लगेच लिहून पाठवलं, अधरक किसलय, पुढचं आठवतंय का सांग म्हटलं, म्हणून दाखवते श्लोक तुला. तर इतक्या लहानपणी ऐकलेला आणि शिकलेला श्लोक अजून सुद्धा लक्षामध्ये आहे. आता पुढचं कोण येते, मी येते. मी काही वसंत ऋतूचं गाणं वगैरे पाठ नाही केलंय, पण त्याच्यामध्ये मी रामाचं गाणं म्हणा, मी रामाचं म्हणते सांगली. विश्वांत साठला कृष्ण कन्हैया, क्षणांत दिसतो राम रमैया, क्षणांत दिसतो राम रमैया. विश्वांत साठला कृष्ण कन्हैया, क्षणांत दिसतो राम रमैया, क्षणांत दिसतो राम रमैया. कळ्या कळ्यांतून राम हासतो, फुला फुलांतून राम विहरतो, निज सौंदर्य नटवितया. विश्वांत साठला कृष्ण कन्हैया, क्षणांत दिसतो राम रमैया, क्षणांत दिसतो राम रमैया. कोदंडाचा टणकार कधी, कोदंडाचा टणकार कधी, गीता मुरली वा
कृष्ण कन्हैया क्षणांत दिसतो, राम रमैया क्षणांत दिसतो, राम रमैया क्षणांत दिसतो, राम रमैया. आता तुम्ही त्यांचं मधुर गीत ऐकलं. रामनवमीच्या दिवशी 4 ते 5:30 आमच्या चिन्मय मिशनमध्ये मी त्यांचं कीर्तन ठेवलंय. तर ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी या. मला फक्त आधी कळवा. एकता भूमी गार्डनमध्ये आहे चिन्मय मिशनची आय विंगमध्ये ब्रांच. तर सुरुवातच करायची यावेळेला मिशनची. सकाळी ठेवायच्या ऐवजी यावेळेला संध्याकाळी कीर्तन ठेवलंय, कारण लहान लहान मुलं यायचे, ते सकाळी यायला जमणार नाही, म्हणून संध्याकाळी ठेवले. तर ज्यांना कुणाला कीर्तनाला यायचंय त्यांनी 4 ते 5:30 तिथे कीर्तना करता यावं. हॅलो, मी चैत्रांगणाविषयी माहिती सांगते. सूर्य, चंद्र, 2 गौरी, स्वस्तिक, कमळ, शंख, चक्र, गदा, 5 कोणांची आकृती, पचनेंद्रिय, कर्मेंद्रिय इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय संस्कृतीच्या 33 प्रतीकांना या रांगोळीत स्थान असतं. ही रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कार असतो. चैत्र हा चांद्र वर्षाचा पहिला मास. या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र असतं. त्यावरून या महिन्यातला चैत्र असं नाव मिळालं आहे. निसर्गाला फुटणारी नवी पालवी, उन्हाळ्याची सुरुवात, चैत्र गौर याबरोबर खास चैत्रात काढली जाणारी चैत्रांगण ही रांगोळी हे चैत्राचं वैशिष्ट्य समजलं जातं. ही रांगोळी शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत रोज काढतात. अंगणात काढलेली रांगोळी सूर्य, चंद्र, 2 गौरी, स्वस्तिक, कमळ, शंख, चक्र, गदा, 5 कोणांची आकृती, पचनेंद्रिय, कर्मेंद्रिय इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय संस्कृतीच्या 33 प्रतीकांना या रांगोळी स्थान असतं. ही रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कार असतो. चैत्रांगण रांगोळीची सुरुवात देखील आंब्याच्या पानाचं तोरण काढण्यापासून होते, कारण हिंदू संस्कृतीत आंब्याच्या पानांचं तोरण बांधण्याची प्रथा आहे. सूर्यापासून घरातल्यांना ऊर्जा मिळावी, चंद्राची शीतलता मिळावी आणि चांदणातल्या आल्हाददायी अनुभव मिळावा या उद्देशानं आंब्याच्या तोरणानंतर या रांगोळीत चंद्र, सूर्य, चांदणी हे आकाशस्थ ग्रह काढले जातात. प्राण्यांबद्दल मानवांचा असलेला कृतज्ञतेचा भाव गोपत्माच्या प्रतिकृतीत प्रगट केला जातो. घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि घरोघरी भरभराट व्हावी या हेतूने लक्ष्मीची पावलं स्वस्तिक, चैत्रागणांच्या रांगोळीत रेखाटली जातात. सुलट स्वस्तिक मांगल्याचं शुभचिन्ह समजलं जातं, पण या रांगोळीत उलट स्वस्तिकही काढलं जातं. जीवन हे नेहमीच घड्याळाच्या काट्यासारखं फिरेल असं नाही, तर कधी कधी उलट्या दिशेनेही फिरतं. तेव्हा न डगमगता, निराश न होता, संकटावर मात करत पुढे जायचं हाच या प्रतिकृतीतून व्यक्त होतो. सौभाग्य लेडी म्हणून करंडाफणी मंगळसूत्र रांगोळीत काढलं जातं. कमळ म्हणजे शोभा, वैभव, कीर्ती, मांगल्य याचं प्रतीक. ज्ञानकमळ म्हणजे ज्ञानाची जोपासना करणारं प्रतीक, तर नाभी कमळ म्हणजे जीवनाची उत्पत्ती, स्त्रीतत्व सांगणारं प्रतीक.
पाळणा म्हणजे जन्मोत्सव. घरात जन्मलेल्या नवजात बाळकाला आपल्या पाळण्यात घालतो. तसंच देवानं सुद्धा पाळण्यात घालून जन्मोत्सव साजरा करतात. तुळस ही तर सासूर वाशिणी, सुखी मनातली सुखदुःख हक्कानं सांगता येते अशी जीवाभावाची मैत्री, औषधी गुणधर्म असलेली तुळस काढली जाते. ही तुळस वृंदावनाच्या प्रतिकृतीतून शंख म्हणजे नाद, वीरश्री निर्माण करणारा, चक्र म्हणजे सतत परिवर्तनाची जाणीव करून देणारं प्रतीक, तर गदा म्हणजे शौर्याचं प्रतीक. म्हणूनच चैत्रांगणाच्या रांगोळीत शंख, चक्र, गदा ही आयुध काढली जातात. त्रिशूळ आणि डमरू ही शंकर भगवानाची आयुध. त्यामुळे शरीरातला त्रिदोष म्हणजे वात, पित्त, कफ याचं शमन करतो. त्रिशूळ शब्दब्रह्मांचं उगमस्थान असलेलं डमरू देखील या रांगोळीत काढण्याची पद्धत आहे. कुठल्याही मंगल प्रसंगी देवापुढे कलश ठेवला जातो. कलशातलं पाणी म्हणजे जलतत्व, तर नारळ हे जीवनाचा सन्मान करणार असतो. तसंच तांब्या, भांड हे अतिथीचं स्वागत करण्याचं साधन. म्हणून चैत्रांगणाच्या रांगोळीत कलश आणि तांब्या भांड काढलं जातं. कासव संथ गतीने चालून देखील विजयी होतो. कासव ज्याप्रमाणे आपल्याला हातपाय आवरून घेतो, त्याचप्रमाणे आपण आपले विकार आवरावे असा संदेश देणाऱ्या दीर्घायुषी प्राण्यांचं कासवाचं रांगोळीतून रूप रेखाटलं जातं. गरुड हे विष्णूचं वाहन. गगनाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य घरातल्या सर्व सदस्यांना मिळावं यासाठी गरुडाचं प्रतीक दारात काढलं जातं. सर्प हा बळीराजाचा खरा मित्र. त्याचं ऋण मान्य करण्यासाठी सर्पाची प्रतिमा काढलीच जाते. हत्ती म्हणजे वैभव, संपत्ती, गजांत लक्ष्मी ही हत्तीवरून येते. हा हत्ती मुख्य दरवाजातूनच आत येतो, तेव्हा आपल्या घरात येणारी लक्ष्मी देखील राजमार्गाने यावी यासाठी दारातल्या रांगोळीत हत्ती काढला जातो. चैत्रांगणातल्या रांगोळीत 5 बाहुल्या काढल्या जातात. त्यांना कोणी 5 पांडव तर कोणी पंचकन्या. त्याला पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूताचं प्रतीक समजलं जातं. घरात देवाचं अधिष्ठान असलं पाहिजे. देवाची जागा म्हणजे हा देवाला देखील रांगोळीतलं महत्वाचं आहे. खरं म्हणजे भक्ती आणि श्रद्धा याचं बलस्थान. प्रतीक सगळ्यात शेवटचं 33वं प्रतीक म्हणजे वेद, वंश विस्ताराचं, घराण्याचं वंश पिढ्यानपिढ्या वाढत राहतो. चैत्रांगणाची वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी रेखाटली जाते. या अर्थपूर्ण अशा 33 प्रतीकांच्या साहाय्याने प्रत्येक प्रतीकातलं श्रेष्ठत्व आपल्या घरात आणि घरातल्या प्रत्येक संदर्भात आत्मसात करावं हाच एक निर्भय हेतू. चैत्रांगणाची रांगोळी अंगणात रेखाटण्याचा अंगण नसलेल्या डोलेच्या इमारतीच्या जंगलात, दारात नाहीतर नाही निदान बाल्कनीच्या पडक्यावर तरी ही चैत्रांगणाची रांगोळी रेखाटण्याचा प्रयत्न केला तर रांगोळीतून कला सादर करण्याबरोबरच सांस्कृतिक वारसा जतन केल्याचा आनंद मिळतो. मी तोंडाने सांगणार होते पण विसरायला होईल म्हणून पण छान माहिती. रांगोळीची छानच माहिती सांगितली. आणि आता मी वसंत ऋतू म्हणजे कोकिळाशिवाय काही हे नाहीये. तेव्हा क्षमाताईंना आधी गाणं म्हणायला बोलवते. क्षमाताई या. कोकिळ कसा कुहू कुहू बोलतोय आणि खरा म्हणजे कोकिळ कुहू कुहू बोलत असतो, तो कोकिळेला बोलवत असतो. आपण आपला कोकिळ्या म्हणतो, ती गाते पण गातो खरा कोकिळ. हॅलो, मी लता मंगेशकरचं कन्यादान सिनेमातलं कोकिळ कुहू कुहू बोले. कोकिळ कुहू कुहू बोले, कोकिळ कुहू कुहू बोले, तू माझा तुझी मी झाले, तू माझा तुझी मी झाले, कोकिळ कुहू कुहू बोले, कोकिळ कुहू कुहू बोले. ऋतुराजा ऋतुराजा तुझी वासंती तरुतळी दे कांती, ऋतुराजा तुझी वासंती तरुतळी दे कांती, कर कोमल गीताती, कर कोमल गीताती, चांदण्यात दिवसानाले कोकिळ कुहू कुहू बोले.
तू माझा तुझे मी झाले, तू माझा तुझे मी झाले, कोकिळ बोले. मोहरून डहाळीवरती आपुली हिंदोळत प्रीती, मोहरून डहाळीवरती आपुली हिंदोळत प्रीती, निर्झरात टिपण्या मोती, निर्झरात टिपण्या मोती, पाखरू जीवाचे झाले, कोकिळ बोले. तू माझा तुझे मी झाले, तू माझा तुझे मी झाले, कोकिळ बोले. तू येता सखया जवळी, फुलवेल तरुला कवळी, तू येता सखया जवळी, फुलवेल तरुला कवळी, मधुमकळ भरतो कवळी, मधुमकळ भरतो कवळी, पापणी हसता डोळे, कोकिळ बोले. तू माझा तुझे मी झाले, तू माझा तुझे मी झाले, कोकिळ बोले, कोकिळ बोले. नमस्कार. गुढीपाडवा नुकताच झालाय, नवीन वर्ष सुरू झालंय. त्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. दुर्गा भागवतांचं ऋतुरंग हे पुस्तक एक आपण वाचलंच असेल, पाहिलं असेल. तर त्याच्यात प्रत्येक ऋतूचं इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि दुसरं एक पुस्तक आहे, आता मला त्याच्या लेखिका आठवत नाही, पण वर्षा तुझे 12 महिने असं एक पुस्तक आहे. आणि ती 12 पुस्तकं आहेत, 12 महिन्यांची 12 पुस्तकं आहेत. आणि इतकं सुंदर म्हणजे सृष्टीचं वर्णन आहे, त्या त्या महिन्यात येणाऱ्या सणांचं महत्त्व आणि ते कसे साजरे करतात, का साजरे करतात वगैरे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. चैत्राचं वर्णन सगळ्यांना आता मगाचपासून आपण ऐकतोच आहोत. तर मगाशी परवा एक गोष्ट वाचनात आली. वैशाखात म्हणजे वसंत ऋतूतच अन्नपूर्णेचा उत्सव साजरा केला जातो. तर त्याची एक गोष्ट नेहमीप्रमाणे मगाशी यांनी सांगितलं तसं शंकर पार्वती त्यांचे वादविवाद चालू असतात. मग एकमेकांना कोळी घालणं, चिडवणं, रुसणं, रागावणं हे सगळं चालू असतं. एक दिवस असेच दोघे जण बसलेले असताना पार्वती म्हणते, पार्वती म्हणजे साक्षात लक्ष्मीच आहे, अन्नपूर्णा आहे, त्यांचं सर्वांचं पोषण, सगळ्या जगाचं पोषण ती करीत असते. तर ती पटकन म्हणते की मी आहे म्हणून जग चाललंय. तर शंकर म्हणतात असंच काही नाहीये, लोकांना मोक्ष हवा असतो आणि त्यासाठी विरक्ती हवी, भक्ती हवी, वैराग्य हवं. अन्नपूर्णा म्हणते की हे सगळं भरल्या पोटी आवश्यक असतं. रिकाम्या पोटी कोणाला काहीही सुचत नाही, भक्ती सुचत नाही, वैराग्य सुचत नाही आणि कोणी मोक्षाची आशाही करीत नाही. शंकर म्हणतात बघायचंय का तुला? ते म्हणते मग बघतेच मी. आणि ते अंतर्धान पावते आणि तिच्याबरोबर सृष्टीमधलं सगळं अन्न धान्य सगळं सगळं नाहीचं होतं. शंकरांना सुद्धा काही खायला मिळत नाही, उपाशी असतात, पण ते भागवून नेतात, चालतंय. ते एकदा समाधी लावून बसले की मग त्यांना तहान भुकेची काही शुद्धच नसते. पण संबंध जगातले लोक अन्न नाही, पाणी नाही, सगळे देव सगळे सगळे शेवटी शोध घेत 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 शंकरापाशी येतात. शंकर म्हणतात तुम्हाला मोक्ष पाहिजे ना, मग भक्ती करा, विरक्ती येऊ दे,
मनातून विरक्ती आली मला मोक्ष मिळेल. सगळे म्हणतात आधी आमचं पोट भरू दे. पोट भरल्यावर पोट भरल्यापोटी ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. तर ते बघतात पण पार्वती दुःख झाली ती गेली कुठे, कुठेच तिचा शोध लागेना. आता हे सगळे लोक शोधत 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 फिरत असतात. तर त्यांना एक अशी बातमी कळते की वाराणसी नगरात एक बाई अन्न सगळ्यांना देते. तर शंकर सुद्धा तिथे येतात. शंकरांच्या मागोमाग सबंध प्रजा येते. सगळे लोक त्या याच्यात येतात. शंकर पुढे होतात. ते एका वाड्यामध्ये एक राणी सिंहासनावर बसलेली असते. शंकर तिच्या समोर जाऊन उभे राहतात. ते ओळखतात की अन्नपूर्णाच आहे. ती पळीने त्यांना अन्न वाढते आणि त्याबरोबर सगळ्या जगाचं पोट आपोआप भरतं आणि शंकर अन्नपूर्णेचं महत्व मान्य करतात. अशी ही शंकर अन्नपूर्णेची गोष्ट आहे. आता वसंत ऋतू, वसंत वैभव हे आपण मगापासून ऐकलंय. वठारकरांनी खूप छान माहिती सगळी सांगितली. तर मी त्या माहितीत जात नाही कारण तीच माहिती जवळजवळ मी त्याच्यातून हे केलेली आहे. दोन कविता, आता त्या कविता ही हिंदीत असो मराठीत असो कशातही असल्या तरी वर्णन तेच येतं, त्यामुळे ते सारखंच असतं. ते हिंदीतल्या एक 4 ओळी आहेत. कोयल बोली वसंत आया, कोयल बोली वसंत आया, कुंज कुंज कल शोर मचाया, कुंज कुंज कल शोर मचाया, फूलों ने मधुबन महकाया, फूलों ने मधुबन महकाया, मदन मस्त मधुकर मंडराया, मदन मस्त मधुकर मंडराया, स्वागत करने आए परवेश पखेरू, स्वागत करने दाए पखेरू, ऋतुराज वसंत आया. 4 ओळीमध्ये पण त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलंय बघा. फुलं, भुंगा, पाखरं, पाखरांची किलबिल, कोकिळेचा आवाज. तर तशाच प्रकारची एक मराठीतली कविता वाचून टाकते. त्याचे कवी माहिती नाही आहेत मला. आला वसंत ऋतू आला, आला वसंत ऋतू हा आला, वसुंधरेला हसवायाला, वसुंधरेला हसवायाला, सजवित नटवित लावण्याला, आला वसंत ऋतू हा आला. रसरंगाची करीत उधळण, रसरंगाची करीत उधळण, मधुगंधाची करीत शिंपण, चैतन्याच्या गुंफित माला, चैतन्याच्या गुंफित माला, रसिक राज वसंत ऋतू हा आला. वृक्षलतांचे देह बहरले, वृक्षलतांचे देह बहरले. या दिवसात सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटते आणि हळूहळू फुलं यायला लागतात. आणि काही झाडावर तर फुलं इतकी येतात की तिथले पानही दिसत नाही. आता चाफाच बघा ना, चाफ्याच्या शेंड्यावरती एवढे फुलांचे गुच्छ असतात पण पानं खाली असतात. बोगनवेल, बोगनवेल निरनिराळ्या रंगाने इतकी बहरून आलेली असते, त्याची पानच कुठे आहेत ती कळत नाही. तर तसं वृक्षलतांचे देह बहरले, फुला फुलातून अमृत भरले. वनावनातून गाव लागला पंचमात कोकिळा, आला ऋतू वसंत आला. व्याकुळ विरही युव युवतीना, व्याकुळ विरही युव युवतीना, मधुर काल हा प्रेम मिलना, मदन सखा हा शिकवी रसिका, शृंगाराची कला, आला ऋतू वसंत हा आला. ही झाल्यावर एक मी माझी कविता वाचते. अगदी ताजी ताजी आहे, येता येता लिहिलेली आहे. पहाटे पहाटे सुस्वर कोकिळेचा ऐकू आला, पहाटे पहाटे सुस्वर कोकिळेचा ऐकू आला, आला आला ऋतू वसंत कानी सांगून गेला. कोकिळेचा स्वर कानात सांगून गेला की ऋतू वसंत आलेला आहे. लता वेली नव पुष्पभार मिरविती, लता वेली नव पुष्पभार मिरविती, चाफ्याचा मुकुट शोभे शिरावरती, रंगीबेरंगी घोस फुलांचे शोभती, रंगीबेरंगी घोस फुलांचे शोभती, मधुमालती बोगनवेली वैभव लुटती. बहावा गुलमोहर अशोक
पुष्प भारावी वाकती जणू ऋतुराजाचे स्वागत करण्या मुजरा करीती. जाई जुई मदन बाण रात राणी मधुगंध कुपीत जणू उघडली सांज वेळी. चैत्र गौरी माहेरा आली चैत्र गौरी माहेरास येती डाळपणे सेवुनी तृप्त होती डाळपणे सेवुनी तृप्त होती. चैत्रांगण सजवी घराचे अंगण चैत्रांगण सजवी घराचे अंगण येई सगळ्यांच्या आनंदा उधाण येई सगळ्यांच्या आनंदा उधाण. आला ऋतू वसंत आला आला ऋतू वसंत आला चैतन्याचा निर्झर वहात आला चैतन्याचा निर्झर वहात आला आला ऋतू वसंत आला. धन्यवाद. नाही, यांनी अन्नपूर्णाचं सांगितलं ना, तर अन्नपूर्णा स्तोत्र मी अनेक वेळा म्हणते, पण ते स्तोत्र म्हणताना काशीपुर वासिनी असं त्याच्यामध्ये सारखा उल्लेख येतो. तर त्याचं महत्व ते काशीची अन्नपूर्णा का, ते ह्याच्या गोष्टीमुळे मला कळलं. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षा देईच पार्वती माता पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवाशो भक्ताश्च सदैश स्वदेशी भुवन खऱ्या. म्हणजे ते त्या वेळेचं ते महत्व आहे त्या स्तोत्रामध्ये का आहे ते गोष्टीमुळे मला कळलं. ही अन्नपूर्णा आपल्याकडे लग्नामध्ये दिली जाते म्हणजे कसं असतं, गौरी हराच्या जवळ अन्नपूर्णा मांडलेली असते. ते विवाह झाल्यानंतर सासरी जाताना नवरा मुलगा आणि मुलगी पाया पडायला येतात, तेव्हा नवऱ्याने ती अन्नपूर्णा उचलायची आणि आपल्या खिशात कोट असायचं ना पूर्वी, कोटाच्या खिशात घालायची आणि घेऊन जायची आणि मग तिची स्थापना त्या नव्या सासर घरी व्हायची. आणि नीट निघून बघा, तिच्या मांडीवरती पळी ठेवलेली आहे बघा, त्याने पळीने वाढलं ना म्हणून पळी ठेवलेली आहे, अशी ती मूर्ती असते. प्रत्येकाच्या घरात जितक्या सुना येतील मुलीने येतील तितक्या अन्नपूर्णा जमतात आणि जितक्या अन्नपूर्णा जास्त तितकं ते घर जास्त पदार्थ बनवणारं असतं असं मला वाटतं. आता शुभांगी महाजन सांग, आणखी कुणाला परांजपे शेरकर कुणाला नाही काय, कोणी राहिलं नाही ना बघा. मी एक मीरा संतांची कविता म्हणणार आहे आणि ती जरा त्यांच्या मनात वसंत ऋतू जो आहे मीरा संतांचा तो त्याने व्यक्त केला. तो वसंत ऋतू जो असं त्या कवितेचं नाव आहे. वसंत ऋतू जो तुमचा येतो तो तर माझा कधीच नसतो. त्यांच्या मनात जातो ते सांगतात. माझ्या मनच्या आंब्यावरून कोकिळ राणा पंचम गातो तेव्हा माझा वसंत येतो घडी घडीतून उलगत जातो. हिरवी कांदा पात कोवळी रान फुल वरा पदरावरती कौतुक त्याचे या साडीचे घडीता आहे सुगंध बत्ती. हिरवी हिरगण झळका येते चोळी मिळवण साडीवरकी दंडावरती त्या स्पर्शाच्या मोह फुलांच्या नागिन वाकी. शुभ्र उन्हाची घडी लखनवी नक्षीवर तांबूस पालवी म्हणजे पांघारा वगैरे त्याकडे हेमकेशरी शिंपण नाजूक रंगपंचमी अजून दिसावी. निळ्या नभासम शाल उलगडे नवा बहावा त्यावर झुलतो. अजून त्यात वसंत वारा माझ्या भवती गजबज करतो माझ्या भवती गजबज करतो. वसंत ऋतू जो तुमचा येतो तो तर माझा कधीच नसतो तो तर माझा कधीच नसतो. अवयात्री असल्यामुळे त्यांनी कसं म्हटलंय. कोणी राहिलं नाही ना, कोणी राहिलं नाही म्हणून म्हणायचं तुम्हाला बोलायचं पुढचं राहिलं.
तेव्हा आता इतक्या वेळ आपण छानपैकी वसंताचं वैभव बघितलं आणि खरंच सांगते तुम्हाला, आता कितीही जरी दिवसा उघडत असलं ना आणि रात्री तुम्ही AC झोपला असलात तरी AC बंद करून बाहेरच्या हॉलमध्ये या, खिडकी उघडा आणि पंखा न लावता उभे राहा, मंद मंद वारा येत असतो. सकाळची मात्र 6:30ची वेळ हवी आहे, तेव्हा 8 वाजता उठल्यावर नाही. 6:30च्या सुमाराला उठला की तुम्हाला तर इतकं सुंदर दृश्य समोरचं दिसतं. एक कावळा घेऊन बसायला लागले असतो, लांबून कोकिळेचा आवाज येतो. आणि आता हल्ली नवीन अगदी छोटे बोटा एवढे छोटे छोटे पक्षी आले आणि कावळ्याचं कार्य माहितीये का, कावळा ना या छोट्या पक्ष्यांना घाबरतो. ते पक्षी आले की कावळे लांब जातात आणि ते छोटे छोटे पक्षी येऊन आपल्याला हाका मारीत राहतात. आणि आता मगाशी त्यांनी जे मराठीमधून हिंदीमधून ह्याचं कोकिळेचं गाणं म्हटलं, ती आंब्याच्या झाडावरती कशी येऊन बसते, तर मला एक चीज आठवते. आता मला म्हणता येईल की माहिती नाही, पण मी म्हणायचा प्रयत्न करते. मानकवंश रागातली येते. कोयलिया बोले अबुआ डाल पर, कोयलिया बोले अबुआ के डाल पर, ऋतु बसंत की एक संदेश, ऋतु बसंत की एक संदेश, कोयलिया बोले अबुआ के डाल पर. आठवते नये कलियन पर पूजत भवरा, नये कलियन पर पूजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, उनके संग करत रंगरलिया, यही बसंत की एक संदेश, यही बसंत की एक संदेश. कोयलिया बोले अबुआ के डाल, कोयलिया बोले अबुआ के डाल, कोयलिया बोले अबुआ. समारोह